हे पहिले आपण आता हे कॅल्क्युलेट केलं, स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल. हे स्टेटमेंट कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला अजून एक स्टेटमेंट कॅल्क्युलेट करायचं असतं किंवा बनवायचं असतं. बघा, दॅट इज स्टेटमेंट शोईंग पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. खरं तर हे स्टेटमेंट आहे की आपल्याला कॅशचं डिस्ट्रीब्युशन दाखवणार आहे. मग मी त्याचा फॉर्मॅट पण लिहून टाकलाय. हा फॉर्मॅट मी माझा जो सम दिलाय त्याच्यावरनं केलेला आहे. कॅश, क्रेडिटर्स, ओडी, बँक ओव्हरड्राफ्ट, एज लोन, ABC हे सगळे लायबिलिटीज आहेत. कॅश कॉलम मला पाहिजे कारण त्याच्यात सगळे पैसे येणार जाणार ह्या सगळा हिशोब मला कॅशमध्ये ठेवायचा आहे, डेट आणि पर्टिक्युलर्स. आणि त्याप्रमाणे मी 1 by 1 हे बघा हा सम आहे. दिस इज दॅट सम. हा तो सम आहे. हे बघा कसं एक 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 मी पिकअप केलेत. मी सगळे पिकअप्स कुठून केलेत हे बघा. या सगळ्या लायबिलिटीज मी याच्यावरून पिकअप केले. ही लायबिलिटी साईड आहे. हे बघा बँक ओव्हरड्राफ्ट. जर का अनलेस मला इथं काही दुसरं दिलं नसेल तर मी याला काय मानणार आहे, तर मी अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स मानणार आहे. दिस इज गोइंग टू बी माय अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स. जर का त्यांनी इथं दिलं असेल तरच फक्त मी इथं म्हणजे त्याला सिक्युअर्ड घेणार. बँक ओव्हरड्राफ्ट तुम्ही सिक्युअर्ड जर सम मध्ये दिला असेल तरच मानायचं आहे, नाहीतर मानायचं नाहीये. नंतर पुढे कॅश बॅलन्स. हा बघा कॅश. हे बघा हा 10,000 तो मी इथं घेतला. क्रेडिटर्स इकडनं घेतले. ओडी इकडनं घेतला. एज लोन. हा बघा इथे एज लोन आहे. हे बघा 6,500 ते जसे तसे. आणि बॅलन्सेस मी प्रत्येक पार्टनरचे घेतले. राईट. जसं मी तिकडं रिझर्व्स ऍड केले सरप्लस कॅपिटल कॅल्क्युलेट करताना, तसं इथं मी ते रिझर्व्स पण त्यांच्या रेशोमध्ये, हा बघा हा रेशो, दिस इज द रेशो, या रेशोमध्ये मी हे डिस्ट्रीब्यूट करून टाकलेत आणि ही अमाऊंट्स आहेत. 10,000 रिझर्व आहे. हा बघा रिझर्व 10,000 आणि ते मला ऍड करायचे आहेत. सो आय हॅव ऍडेड दोज थिंग्स. चला आता पुढे मूव्ह ऑन करूया. मी ऍड करून बॅलन्स ड्यू काढून घेतला. म्हणजे खरं तर हे ऍडजस्टेड कॅपिटल आहे किंवा ऍडजस्टेड बॅलन्सेस आहेत. नेक्स्ट, लेस पेड टू क्रेडिटर्स अँड बँक ओडी 4:1. लेस टू पेड. हे काय व्हॉट इज गोइंग ऑन. मी काय करतोय आता कळलं का तुम्हाला काय केलंय मी. हे माझ्याकडे कॅश आहे ना, सगळ्यात पहिली हीच आपण पे ऑफ करून टाकूया, हीच करूया. बरोबर आहे का. पण बिफोर गोइंग टू दिस, हे बघा एकदा आपण हे सम बघूया काय करायचं आपल्याला. हे बघा इथं काय केलं. इट वॉज डिसाइडेड टू डिस्ट्रीब्यूट कॅश ॲज अँड वेन अवेलेबल विथ देअर ड्यू ऑर्डर. म्हणजे आपण जी ड्यू ऑर्डर सेट खरं तर आपण नाही करायचे, ही ऑलरेडी सेट आहे. ऍक्टनी आपल्याला सांगितले, आपल्याला ती माहिती आहे किंवा माहिती असायला हवी. पुढे द पार्टनर्स ऑल्सो डिसाइडेड दॅट आफ्टर द थर्ड पार्टी लायबिलिटीज हॅव बीन पेड. हे फार महत्वाचं आहे. आफ्टर द थर्ड पार्टी. ह्याच्यामध्ये थर्ड पार्टी कोण कोण आहे. हा ए थर्ड पार्टी नाही, हा त्यांचाच पार्टनर आहे. त्यामुळे ही थर्ड पार्टी नाहीये ना. ए इज अमंग देमसेल्व्स ओनली. म्हणजे हा थर्ड पार्टी नाही. बँक ओव्हरड्राफ्ट थर्ड पार्टी आहे. क्रेडिटर्स थर्ड पार्टी आहे. म्हणजे या दोघांच्या लायबिलिटी पे ऑफ केल्याशिवाय काय करता येणार नाहीये. केल्याशिवाय third party liabilities have been paid to provide a sum of ₹3,000 to meet contingent liabilities. Contingent liability meet करण्यासाठी 3,000 रुपये आपल्याला बाजूला काढायचे. पण हे कुठल्या स्टेजला, म्हणजे असं मध्ये आधीच कुठेतरी आहे. हे असं मध्ये आधीच कुठेतरी टाकून ठेवलंय. म्हणजे पहिले आपल्याला क्रेडिटर्स पे करावे लागतील, बँक ओव्हरड्राफ्ट पे करावे लागतील आणि मगच आपल्याला हे थर्ड पार्टी पेमेंट कम्प्लीट होईल आणि मगच आपल्याला ही कॉन्टिंजंट लायबिलिटी पे करावी बाजूला काढून ठेवायला लागेल. पे नाही करायचे. प्रोव्हाइड, त्यांनी काय दिलंय, प्रोव्हाइड. वर्ड इज प्रोव्हाइड म्हणजे बाजूला काढून ठेवणे. मग तेवढे पैसे आपण बाजूला काढून ठेवणार आहोत. चलो बिफोर दॅट आपल्याला आता कम्प्लीट पहिले क्रेडिटर्स आणि ओडी. आता मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की हे क्रेडिटर्स आणि ओडी ओव्हरड्राफ्ट हे दोन्ही अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत. आणि जर 2-3 अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स असतील तर आपल्याला अमाऊंट प्रपोर्शनेट ह्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. वी हॅव टू डिस्ट्रीब्यूट प्रपोर्शनेटली अमंग दीज टू गाईज. या दोन गाईजमध्ये अमाऊंट प्रपोर्शनेटली डिस्ट्रीब्यूट करायच्या आहेत. म्हणजे बघा आता कसं, माझ्याकडे 10,000 रुपये अवेलेबल आहेत. 10,000 as to 2,500 ह्या रेशोमध्ये मी ते डिस्ट्रीब्यूट करणार. म्हणून मी हे बघा इथं रेशो काढला. I'm going to distribute paid to creditors and bank overdraft 10,000 as to 2,500. हा बघा हा रेशो काय येतोय, हा 4:1 आहे. मग मी तसं इथे लगेच डिवाइड करून टाकलं. हे बघा हे डिस्ट्रीब्यूट. आय हॅव डिस्ट्रीब्युटेड दोज थिंग्स हिअर.
मी ते डिस्ट्रीब्यूट केले, बरोबर. डिस्ट्रीब्युशन झालं, लगेच कॅश संपली सगळी, मग मला बॅलन्स ड्यू काढावं लागेल. पेमेंट, प्रत्येक पेमेंट नंतर आपण बॅलन्स ड्यू काढणार आहोत. प्रत्येक पेमेंट नंतर आपण बॅलन्स ड्यू काढणार. हे बघा, हे बॅलन्स ड्यू अशा प्रकारे. बाकीच्या बॅलन्सेस मध्ये काही चेंज होणार नाही, कारण कुठे काही पेमेंटच नाहीये, त्यामुळे ते वरचे जसे अमाऊंट आहेत ते सगळ्या खालती जशा तशा आल्या. फक्त चेंज मात्र ह्या दोघांमध्ये झालेला आहे. येस, कारण याला एवढे पेमेंट केलं, याला एवढं पेमेंट केलं, तरी सुद्धा एवढं पेमेंट बाकी आहे या दोघांमध्ये. चलो, माझी कॅश संपली. कॅश संपली, आता काय करावं लागेल, आता रिअलायझेशन करावी लागतील. मग बघा, पहिलं डेटर्स रिअलायझेशन. त्या सम प्रमाणे जे नाव असेल ते आपण इथं लिहून टाकणार. त्याप्रमाणे इथं डेट लिहून टाकले, डेटर्स रिअलायझेशन 10,000 रुपीज. हे बघा, पुढं लगेच मी आता सगळ्यात पहिले ह्या दोघांचे पैसे देऊन टाकणार, कारण ते अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत. ते दिल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही, बाकीच्यांचं पेमेंट करता येणार नाही. हेच तर आपल्याला पेमेंट ऑर्डर आहे. दिस इज अ पेमेंट ऑर्डर गिवन टू अस बाय पार्टनरशिप ऍक्ट. त्याप्रमाणे इथं मी हे इथं डिस्ट्रीब्युशन केलंय 2,500चं. पहिले जे आहे ते सगळे पेमेंट करता येणार आहे. भरपूर कॅश आहे, 10,000 आहे आणि हे एवढं आहे. चला, लगेच पेमेंट झालं की पहिली केस मी काय करणार, तर बॅलन्स ड्यू. बॅलन्स ड्यू केल्यानंतर मला असं कळतंय की अजूनही माझ्याकडे 7,500 रुपये आहेत. 7,500 मला ह्या कॉलम मध्ये दिसतात किती पैसे बाकी. मग हे 7,500 या 7,500 मधून ह्या एज लोन एंटायर सगळंच्या सगळं आय कॅन पे. मी सगळे 6,500च्या 6,500 इथं पे करू शकतो. चला, पे करून टाकू. पण व्हॉट इज अ रिमाइंडर, अरे इथं कसं जाता येईल आपल्याला, इथं जाता येईल का, नाही. काय रिमाइंडर आहे आपल्याला, काय सांगितलं त्यांनी, आपल्याला 3,000 रुपये कॉन्टिंजेंट लायबिलिटीसाठी प्रोव्हिजन करून ठेवायला लागेल, ते बाजूला काढून ठेवायला लागणार आहे, त्याशिवाय पुढे जाता येणार नाही. हे आपण मगाची सम वाचलं तेव्हा हा पॉइंट कन्सिडर केला होता. वी हॅव कन्सिडर दिस पर्टिक्युलर पॉइंट ओव्हर हियर. हा आपण पॉइंट कन्सिडर केलेला आहे. मग चला, हे मी पे केलेलं नाही, पैसे बाजूला काढलेत, हे लक्षात ठेवा. बघा मी काय सांगतोय आता, हे बाजूला काढलेत म्हणून त्याचं वर्ड आहे प्रोव्हिजन. इथं पेड आहे, वर्ड बघा, इथं पेड आहे पण इथं प्रोव्हिजन आहे. मी प्रोव्हिजन म्हणजे पैसे बाजूला काढून ठेवले 3,000. याचा काय नेक्सस आहे पुढे सांगणार आहे. बघा, लगेच मी तुम्हाला ती इथं कसं केलंय, मी कुठल्या बेसिसवर केलंय, इथं मी ते त्या सम मधला एक एक्स्ट्रॅक्ट इथं ठेवला. हे बघा, दिस इज दिस. आफ्टर द पेमेंट ऑफ थर्ड पार्टी वी हॅव टू पे दिस मच सम. प्रोव्हाइड 3,000 रुपीज बाजूला काढून ठेवा फॉर कॉन्टिंजेंट लायबिलिटी, प्रोव्हिजन फॉर कॉन्टिंजेंट लायबिलिटी 3,000. चला, केली. त्याप्रमाणे आता नवीन बॅलन्स, म्हणजे आता माझ्याकडे बॅलन्स, आता मी 6,000च्या 6,500 पे करू शकत नाही. आता मला 4,500 मग मी पहिले एचं लोन पे करून टाकणार. त्याप्रमाणे मी पहिले एचं लोन पे करून टाकलं. चला पुढे, म्हणजे आता राहिलंय एचं लोन 2,000 आणि मग बाकी बॅलन्सेस. गुड, माझ्याकडचं कॅश संपली. मग आता काय, रिअलायझेशन. पुढची असेट रिअलाइज करा. स्टॉक विकला 11,200चा स्टॉक आहे. सो स्टॉक रिअलाइज झालाय, राईट. 17 फेब्रुवारीला स्टॉक रिअलाइज झाला 11,200, 11,200 ला, राईट. इट इज दिस. सो नाउ आफ्टर दिस स्टॉक हॅज रिअलाइज, व्हॉट इज हॅपनिंग, बघा. आपल्याला सगळ्यात पहिलं पेमेंट करायचंय एज लोन. एच्या लोनचं पेमेंट करायचंय. 11,200 मधनं पहिले एचं लोन पे करायचं. सो फर्स्ट आय एम गोइंग टू पे दॅट, आणि मगच मला पुढे जाता येईल. एक एक करत आपण पेमेंट करतोय. बघा, आता माझ्याकडे लायबिलिटी जवळपास सगळ्या संपल्या. नाउ आय कॅन स्टार्ट पेइंग पार्टनर्स कॅपिटल. पण आय हॅव टू पे ॲज पर द स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल. मी जे स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल केलंय त्याच्याप्रमाणे मला पेमेंट करावं लागेल. लाईक ते स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल इथं आहे. काय इंडिकेट करतंय की ए आहे, ह्याचा सरप्लस आहे, दॅट इज 5,000. हा बघा, हा इथं 5,000, म्हणजे मी ए ला पहिले 5,000 दिल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही मला. मग माझ्याकडे तेवढी कॅश आहे का? येस, कॅश आहे माझ्याकडे. ही बघा 9,200 कॅश आहे. म्हणजे मी एंटायर सगळेच्या सगळे पहिला पार्ट पे करतोय ए ला. चला, ए ला पे करून टाकू. लेट अस पे टू ए. ए ला मी पे करून टाकले 5,000 माझ्याकडे आहे.
आता ए ला पे केल्यानंतर मला ऑब्वियसली बॅलन्स ड्यू काढावं लागेल. सो अकॉर्डिंगली आय हॅव कॅल्क्युलेटेड बॅलन्स ड्यू. बघा मी बॅलन्स ड्यू तिथं काढलेला आहे. आता आता परत एकदा मला मी पुढे कॅरी फॉरवर्ड केलंय. कॅरी फॉरवर्ड करून घेतो सगळे बॅलन्सेस. हे बघा. चला नाव ए आणि बी ला मला पेमेंट करायचं आहे. कसं कुठल्या बेसिसवर केलं मी हे बघा. परत एकदा बघूया. हे बघा माझ्याकडे स्टेटमेंट. हे बघा. आता आता मला पेमेंट कसं करायचं. पहिले 5,000 ए ला. आणि मग ए आणि सी ला 5,000 आणि 2,000 ह्या रेशोमध्ये. आता जर पैसे उरले तर मी हे पे करणार. म्हणजे पहिले हे पे करणार मग हे जे व्हायलेट कलरचे दिसत आहेत ते 5,000 आणि 2,000. पण जर सफिशियंट नसतील तर ह्या रेशोमध्ये ह्या प्रपोर्शनमध्ये या रेशोमध्ये त्यांना पैसे देणार. म्हणजे अकॉर्डिंगली मी तसंच केलंय. म्हणजे 5:2 रेशो आहे. ए आणि सी चा 5:2 हा रेशो आहे. पहिले 5,000 ए ला देऊन टाकले. त्याप्रमाणे मी ए चे पैसे देऊन टाकले. आता बघा माझ्याकडे उरले 4,200. आता हा रेशो काय आहे. मी पेड ए आणि सी हा रेशो आहे 5:2. 5:2 मध्ये मी हे डिस्ट्रीब्यूट केले 4,200. तुम्ही करून बघा. हे 3,000 आणि 1,200 येईल. 5:2 हा कुठून काढला मी तर स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल वरनं हा रेशो मी कॅल्क्युलेट केलाय. त्यांचं जे सरप्लस कॅपिटल आहे त्याच्याप्रमाणे. पेमेंट झालं. मला बॅलन्सिंग करावं लागेल. बॅलन्सिंग केल्यावर माझी कॅश संपते. माझ्याकडची कॅश संपली तरी सुद्धा बॅलन्सेस पेंडिंग आहेत. म्हणजे आता मला काय करावं लागेल. नेक्स्ट रिअलायझेशन. पुढचं रिअलायझेशन करावं लागेल. पुढची असेट विकावी लागेल. पुढची असेट विकावी लागेल आणि जी काय असेट आहे ती त्याच्या डेट प्रमाणे मी त्याचे पैसे लिहून टाकले. म्हणजे आता 7,800. पण रिमेंबर 5,000 आणि 200 म्हणजे 7,000 मला अमाऊंट द्यायची होती. हे बघा मी दिलेत किती 4,200. म्हणजे अजूनही पहिले ते 5,000 आणि 2,000 जोपर्यंत ते मी पे करत नाही तोपर्यंत मला पुढे जाता येणार नाही. म्हणजे मला पहिलं बघा. 7,000 मायनस 4,200. पहिले मला एवढं पेमेंट दॅट इज 2,800 हे ए आणि बी ला पे करावं लागेल. अँड दॅन ओनली आय विल बी एबल टू मूव्ह अहेड. पुढे मला नंतरच जाता येईल. जर हे मी दोघांचं पेमेंट नाही केलं तोपर्यंत तर काही करता येणार नाही. पहिला ए चं पेमेंट 5,000चं. मग दुसऱ्या स्टेजला 5,000 2,000 ए आणि सी ला द्यायचे आहेत. त्याप्रमाणे आपण आता ए आणि सी या दोघांचे 5,000 आणि 2,000 देऊन झालेले आहेत. तरी सुद्धा माझ्याकडे 5,000 रुपये उरत आहेत. आता चेक करा 5:3:2 अशा रेशोमध्ये तुमचं कॅपिटल आलंय का. दिस इज अ साइन की इथं तुमचं काम आता स्मूथ होणार. आता काही बघायचं नाही. कुठंही काही नाही. आता ज्या काही अमाऊंट येतील त्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये फक्त डिस्ट्रीब्यूट करत जाणे. सगळ्यात पहिलं 5,000 तुमच्याकडे अवेलेबल आहे. हे बघा हे 5,000. सगळ्यात पहिले जे 5,000 अवेलेबल आहे तर तेच पहिले यूज करा. चला लेट अस यूज दॅट फर्स्ट. हेच पहिले यूज करूया. सगळ्यात पहिले यूज नाही करायचे पे करायचे. चला पे करून टाकू. बघा 5:3:2 मी डिस्ट्रीब्यूट केले. पेमेंट केलं. पेमेंट झालं की बॅलन्स ड्यू किती आला तो पण लिहिला. माझ्याकडे पैसे उरलेले नाहीत. नवीन रिअलायझेशन करा. नवीन रिअलायझेशन. आता शेवटचं रिअलायझेशन असेल तर मी मगाशी सांगितलं होतं की कॉन्टिंजंट लायबिलिटी मी प्रोव्हाइड करून ठेवली आहे. पे केलेली नाहीये. आणि थ्रू आउट ह्या प्रोसेसमध्ये जर का मला कुठलीही कॉन्टिंजंट लायबिलिटी आली नाही तर मग मी काय करणार आहे तर मी ते पे करून टाकणार आहे. म्हणजे ती बाजूला ठेवलेले पैसे परत ह्या पार्टनर्सना ते देऊन टाकणार. मग ते देताना या शेवटच्या ह्याच्यामध्ये ते ऍड करायचे. म्हणजे बघा कसं. हे बघा ऍड करून टाकणार मी अनयुटिलाइज प्रोव्हिजन फॉर कॉन्टिंजंट लायबिलिटी. किती होती 3,000 मायनस 2,000. पण हे कुठून आलं. हे बघा हे कुठून आलं तर सम मध्ये दिलेलं आहे. सगळ्यात शेवटी सम मध्ये सगळ्यात शेवटी ही ऍडजस्टमेंट दिलेली आपल्याला. बघा मी रीड करतोय. On 27th April, contingent liability were actually settled for 2,000. म्हणजे हे बघा हे असं कुठेतरी एकदम कोपच्यात खाली देऊन ठेवतात. त्यामुळे नीट व्यवस्थित वाचा शेवटपर्यंत सम. म्हणजे मग आपल्याला हे अशा टाईपचे ऍडजस्टमेंट्स ओळखू येतात, कळतात आणि समजतात. म्हणजे आता मला काय म्हणतात ते On 27th April, contingent liability were actually settled for rupees 2,000. 2,000ला
ती सेटल करून टाकली. 3,000चं प्रोव्हिजन करून ठेवली होती मगाशी आपण, आणि ती सेटल कितीला केली तर 2,000. म्हणजे उरले किती, म्हणजे ऑलरेडी 3,000 बाजूला काढून ठेवले होते, त्यातले 2,000 रुपये खर्च झाले. म्हणजे मग उरलेले 1,000 मी परत आता डिस्ट्रीब्युशनसाठी घेऊन टाकतो. 1,000 उरलेत ना प्रोव्हिजन पैकी, ते 1,000 आणि वरचे आधीचे म्हणजे दुसरं, म्हणजे हे पुढचं रिअलायझेशन जे झालं, पुढचं असेट जे विचार विकलंय त्याचे पैसे 34,000 रुपये, त्याचे 34,000 असे मिळून टोटल 35,000 रुपये माझ्याकडे आता जमा आहेत. मग मला काय करायचंय, स्ट्रेट वे डिस्ट्रीब्युशन करायचंय 5:3:2 मध्ये. बस मला आता बाकी काही विचारच करायचा नाही. स्ट्रेट वे आय एम गोइंग टू डिस्ट्रीब्यूट, आणि आफ्टर दॅट मी बॅलन्स करणार. आता जर का माझं कॅपिटल अजूनही देणं राहिलं तर मी काय म्हणतोय त्याला, रिअलायझेशन लॉस. याला म्हणणार मी रिअलायझेशन लॉस. हा माझा रिअलायझेशन लॉस आलेला आहे. मी हे कसं कॅल्क्युलेट केलंय की हे शेवटपर्यंत ह्या अशा स्वरूपात एक एक स्टेप करत आपण ह्या स्टेजला पोहोचलोय की आपल्याला रिअलायझेशन लॉस हा शेवटी मिळालाय. रिअलायझेशन लॉस जर आपला प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आला तर समजायचं की व्हॉट एव्हर वी हॅव डन इज करेक्ट. बघा 5:3:2 ह्या रेशोमध्ये आपला रिअलायझेशन लॉस आलाय, त्यामुळे वी कॅन कन्सिडर दिस इज करेक्ट.